मराठी रिक्षा, टॅक्सी, पर्यटक परवान्याच्या गाड्या चालकांनी मराठी बोला, मराठी शिका, मराठीत संवाद करा. आता बघा, रिक्षाचा बिल्ला पाहिजे असला, टॅक्सीचा पाहिजे असला, बाईक टॅक्सीचा पाहिजे असेल तरी तुम्हाला मराठीचं ज्ञान असल्याशिवाय कायद्यानुसार देता येतं. कायदाच आहे. आता सगळे ऑनलाईन फंक्शन झाल्यामुळं तुमची जी व्हॉईस रेकॉर्डसुद्धा तिथं होणार आहे बघा. RTOमध्ये ते ऑनलाईनला सगळ्यांना दिसणार आहे. म्हणजे तुम्ही मराठीत बोलताय का नाही हे RTOमध्ये प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा व्हॉईस रेकॉर्ड होईल. आता मराठीत बोलणं, संवाद करणं हे कायद्यातच आहे. म्हणजे रिक्षाचं परमिट, टॅक्सीचं परमिट, बिल्ला घ्यायचं वेळी, म्हणजे कुठलाही बिल्ला, स्थानिक भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आणि प्रत्येकानं आता मराठीत बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे, मराठीत संवाद केला पाहिजे. आता बरेच दिवस इथं क्लास बी चालू होते, अनेकांचे अनेक मतं आहेत, अजून वाढवून द्या, अजून वाढवून द्या. पण प्रॅक्टिकली तुम्हाला बोलावं लागणार आहे. आता बोलताना ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत बघा. तुम्हाला जर पटकन शिकायचं म्हणलं, चांगलं मराठी शिकायचं म्हणलं तर संवाद झाले पाहिजे. संवाद झाल्यानंतरच तुम्ही शिकणार. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक साधी सोपी आयडिया सांगतो की ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी मराठी वृत्तपत्र घ्या, मराठी दैनिक, ते वाचत राहा. आता यूट्यूबला वगैरे हे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यातले मराठी व्हिडिओ ऐका आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याही पुढं जाऊन जे अमराठी रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, वाहन मालक आहेत, आता कुठं नाही कुठेतरी एकमेकाला भेटतच असतात. समजा CNG भरायला गेल्यावर किंवा चाय प्यायच्या ठिकाणी तिथं मराठीत एकमेकाशी संवाद करा. जर तुम्ही असं करत राहिला तर तुम्ही 2-3 महिन्यात चांगले मराठी बोलशीला. म्हणजे प्रॅक्टिकली बोलता आलं पाहिजे. हे साधे सोपे उपाय आहेत. हा कायदा आहे, कायद्यानुसारच काम करा. नाहीतर आम्ही नाही बोलणार आणि आम्ही काय बोलायचं काम आहे यावून त्यावून, ह्याला कुठलाही काहीही अर्थ नाही. हे मात्र लक्षात ठेवा. भाषेचं ज्ञान हे कायद्याचंच आहे. कायदा पूर्वीचाच आहे. कायदा पाळत नव्हती, त्याच्यात काय भ्रष्ट अधिकारीसुद्धा असतात. आणि मी तुम्हाला ह्याही पुढं जाऊन सांगतो की RTOमधली जी काही मंडळी आहेत ते अमराठी आहेत, त्यांनाच मराठी बोलता येत नाही. हमार करून हमार परमिट, साहब मेरा सुनता है, साहब पुछता भी नहीं होतो. उधर पैसा देऊन ते कामं केली जातात ना. आता ते बंद आहे, ते होणार बी नाही तर काम पेपरलेस फेसलेस सेवेच्यामुळं. म्हणजे तुम्हाला सगळीच कामं ऑनलाईन न करायची आहेत. मराठी बोला, मराठी शिका, मराठीत संवाद करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.